अहो तो आजारी आहे म्हणून मी आलोय. हा का? मग ठीक आहे, पैसे पण त्यालाच मिळतील, तुला नाही देणार. चला ग. तो असं काय करताय फायनान्स मिनिस्टर? एक तर गाडीनं घोटाळा काढलाय, त्यात गावाचं रोड हे असलं, त्यात ही हा? त्यात काय भोका पडत नाही तुझ्या रिक्षाला, कळलं ना? ओ ताई, तुम्ही माझं पैसे वाढवून द्यायचं बघा, नाहीतर रिक्षा ऐकायची वेळ येईल आमच्या. एक तर आम्हाला परवडत नाही तुमच्या घरची ट्रिप. हा? म्हणजे असं भयानी सांगायला लावलंय मला. परवडत नाही? अशी कशी परवडत नाही? आता बघ की, तसं पण तू दिवसभर त्या बस स्टॉप समोर उभाच असतो ना गिरायकांची वाट बघत. आता दिवसाला 10 जरी गिरायक धरली तर 200च्या वर तुझा धंदा होत नसेल. आम्ही तुला एका ट्रिपचे 100 रुपये देतो. आता 100 रुपये म्हणल्यावर तुझा अर्धा दिवसाचा धंदा आमच्यामुळेच होतोय की नाही तुझा? दिवसाचे 100 म्हणजे 10 दिवसाचे 1000, महिन्याचे 3000 आणि वर्षाचे 36,000. 36,000 तुला आम्हीच देतोय की नाही? तर आता दादामुळे गावभर तुझी रिक्षा फिरती, पण तुझी फुकट फाकट जाहिरात होती. आमच्यामुळे तुला जास्तीचे गिराईक पण मिळतात. बरं, आडी अडचणीला, बाळबाळंतिणीला, जत्राच्या वेळी तर तुला भलतेच डिमांड येते. आता हा सगळा हिशोब पाहता 5-6 हजाराचा धंदा आमच्यामुळे होतोय की नाही तुला? महिन्याचे 5-6 हजार म्हणजे महिन्याचे 5,000 म्हणजे वर्षाचे किती होतात? 60 हजाराचा धंदा तुला आमच्यामुळे होतोय. 60,000 एवढं तर गावातला कुठलंच रिक्षावाला कमवत नसेल जेवढं तू आमच्यामुळे कमवतोय. तू एक काम कर, 1000 रुपयाचं कमिशन ना तूच आम्हाला दे. चल दे. काढ आमचे 1000 रुपये. काढ लवकर. आता कशाला भोकायला पडत तुझ्या रिक्षाला? काढ. गेला वाटतात राजूला घाबरून. राजू, वहिनी कशी आहे? तिला करमलं ना? काय झालं? काय झालं? बळ ना, बळ की. लय पळायला आवडतं ना तुला? पळ, जा जा, पळून जा, पळून जा. अरे जा की, पळून जा रा बाबा, जा जा पळून. विसरलोच की मी. हा, तुला एकटं पळता येत नाही, हाय का नाही? तुझी चुकी नाही रे, तुझी चुकी नाही. काय ना, आमच्या घरच्यांनी ना तुला आपला आपला म्हणून आहे ना किंवा केव्हा बसवला. तू काय केलं? तू तुझी लायकी दाखवली, लायकी दाखवली. काय केलं? माझ्या बहिणीला पळून घेऊन गेलास ना? निंबाळकरांच्या घरातल्या पोरीला पळवला तू. तुला काय वाटलं? लग्न केलंस म्हणजे सोडून देऊ तुला? सोडून देऊ? हा, सोडलं. पळ 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 पळ. अरे पळ ना. तुला काय वाटलं तू गावात असाच फिरणार आणि तुला फिरू देणार का आम्ही? अरे इथं आमच्या कपड्याला डाग लागला ना, ती कापड सगळी जाळतो. तू तर आमच्या इज्जतीवर डाग पाडला. तुला असा कसा सोड? जो नाही आपलं त्याला उभा कापू. अगं, मी पुण्यात निघालो एका कामासाठी. नाही जायचं. का? मी सांगते म्हणून. तू कुठेच नाही जायचं. दादा, मला खूप भीती वाटते. कसली भीती बाळा? तुला काहीतरी होईल दादा. मला कशाला काय होते बाळा? तुमचा दादा मस्त खमके आहे आणि माझ्या पाठीशी 4 बहिणीचं प्रेम पण आहे. मला कशाला काय होतंय? दादा, तू सिद्धार्थला शोधायला पुण्याला चाललाय ना? तुळजाला सांगून का नाही टाकत की तू सिद्धार्थला शोधत बसू नको, तो पळून गेलाय? अगं बागे, आपण हे असं ठामपणे कसं म्हणू शकतो? तो बिचारा कुठल्या संकटात अडकला असेल तर, त्याच्या बाबतीत काय घडलं असेल तर आपल्याला काय माहिती? मग ते तुळजा आणि सिद्धार्थ बघून घेतील. तू तुझा जीव नको धोक्यात घालूस. एवढं करून पण ती किती बोलते बघितलं ना. अगं मग बोलू दे की. बघ, तिला दुसरं कोण आहे का इथं बोलायला? तिच्यात लय काय जळतंय, त्याचा निचरा कसा होणार भाग्य?
आणि ती काय मला मी वाईट आहे म्हणून नाही बोलत आहे. माझ्यावर कसला आरोप नाही टाकत ती. तिचं दुःख लय मोठं आहे, त्याचा तिला त्रास होत असणार आहे आणि त्यामुळे ती अशी वागती. बाळा, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणूस जेव्हा रागात बोलतो ना तेव्हा त्याच्या मागचा राग नसतो बघायचा, त्या रागामागचं कारण शोधायचं असतं. एकदा कळलं ना आपल्याला मग त्या माणसाचा राग पण येत नाही, उलट त्या माणसाची दया येते. तुळजाच्या बाबतीत जे काही घडलंय ना ते बघून मला लय वाईट वाटतंय तिच्याबद्दल. पण या सगळ्याची शिक्षा तुला का? तिच्याकडे सगळे घरदार, आई वडील, भाऊ. आमच्याकडे तू एकच दादा. तुला काय झालं तर आम्ही नाही जगू शकत. येडा बाई, तुला सांगितलं ना मी काय होणार नाही मला. हे बघ, आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? मग आपलं बी काय वाईट होत नाही. आपलं कायम चांगलंच होणार. काय नको काळजी. या तुम्ही जाऊ.